आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। रोहित पवारांसह 17 जण आरोप मुक्त झाले आहेत। कथित 25,000 कोटींच्या घोटाळा प्रकरणात रोहित पवार निर्दोष सुटले आहेत। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अनेकांना आरोपी केले होते। मात्र ईओडब्ल्यूने या प्रकरणात 27 फेब्रुवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल केला। त्यामुळे मूळ गुन्हा अस्तित्वातच राहिला नाही। त्यामुळे आरोप मुक्त करण्याची विनंती रोहित पवारांसह इतर आरोपींनी केली। स्वतः 800 किलोमीटर या महाराष्ट्रामध्ये चाललो होतो, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन व या सरकारच्या विरोधात बोलत होतो। खरं तर या केसचं माझं तसं कुठेही काही लिंकिंग नव्हतं, पण मुद्दामून माझं नाव या केसमध्ये घेण्यात आलं होतं। ईडीने बऱ्याच वेळा तपास केल्यानंतर त्यांना सगळे पुरावे तिथे आम्ही दिले होते, पण कुठं ना कुठं ते राजकीय दबाव असल्यामुळे तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय देण्यासाठी थोडीशी अडचण येत होते। कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये योग्य पद्धतीचा युक्तिवाद जेव्हा झाला तेव्हा कोर्टाकडनं आम्हाला न्याय मिळाला।